मुंबईमध्ये एकमेकांची अवकात काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये आता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी करो या मरोची लढाई सुरू झाली आहे। 114ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी बंडखोर आणि अपक्षांना गळाल लावण्याचे जोरदार प्रयत्न दोनही पक्षांकडून सुरू आहेत। शिवसेनेचे बंडखोर सुधीर मोरेंना शिवसेनेनं पुन्हा पक्षप्रवेश देऊ केलाय, तर सुधीर मोरेंच्या वहिनी स्नेहल मोरे सुद्धा सेनेचा भगवा हाती घेणार आहेत। विशेष म्हणजे भाजपनेही मोरेंशी संपर्क साधल्याची माहिती खुद्द मोरेंनी दिली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त अपक्ष कोण आपल्या गळाला लावणार यावर मुंबईचं सत्तेचं गणित आता अवलंबून असणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सुधीर मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। मुंबई महानगरपालिकेवर महापौर कोणाचा बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या सगळ्या आकड्यांच्या खेळामध्ये अपक्ष उमेदवार जे निवडून आलेले आहेत त्यांना आता एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार जे होत्या माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे तेच आहेत आणि आता ते मातोश्रीवर जाणार आहेत। त्यांच्या ज्या उमेदवार निवडून आलेल्या आहेत त्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। त्यांना विचारूयात, मला सांगा, पुन्हा एकदा स्वगृही परततात, काय नेमकं बोलणं झालं, कोणी संपर्क केला होता, कशा प्रकारे ही तडजोड सुरू आहे? मूळचाच हाडामासा शिवसैनिक असल्या कारणामुळे जेव्हा रिझल्ट लागला त्याच्या आधीही आमचा निश्चय होता की जरी अपक्ष लढलो तरी परत सेनेतच परतणार, पूर्वीपासून निश्चय होता आणि तशा पद्धतीने आम्ही लोकांना शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे आज निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्य आम्ही सेनेला दिले आणि तसा निरोप पाठवला आणि त्यावेळेला मला तशी बोलावणं आलं होतं आणि त्याप्रमाणे आज दुपारी 12:30 समाजात प्रवेश होतोय। त्याचबरोबर खूप संघर्ष बघायला मिळाला आपल्याला निवडणुकीच्या काळात। ज्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार होत्या भारती बावधाने यांनी तुमच्यावरती बरेचसे आरोप केले होते, गुन्हा दाखल झालेला होता, हे सगळं पुन्हा एकदा विसरून शिवसेनेत परत आहात? निवडणुकीपुरतं तो परिस्थितीनुसार झालेलं होतं, परंतु निवडणूक संपली, सर्व विषय संपलेले आहेत। त्यांनी देखील प्रामाणिकपणे शिवसेनेकडून काम करावं। मी देखील एक शिवसेनेचा नगरसेवक, माझी भाऊजाई स्नेहल ती सेनेच्याच पद्धतीने काम करेल। बिनशर्त पाठिंबा असणार आहे हा की काही अटी शर्ती असतील? नाही, कुठची सेनेत जाण्याची कुठची अटी शर्त नाही। उलट साहेबांना मी विनंती केली आणि साहेबांनी माझी विनंती मान्य केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। शिवसेनेत जरी जात असाल तरी भाजपकडनं सुद्धा संपर्क झाला असेल, कोण बोललं तुमच्याशी? भाजपकडून वरिष्ठांचे संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता। काही मंडळी माझ्या घरी देखील आली होती, पण त्यांना नम्रपणे सांगितलं, साहेब मी हाडामासा शिवसैनिक आहे, त्यामुळे मला इतर कुठच्याही पक्षात जमणार नाही। स्वतः मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये जातीने लक्ष घालतात असं कळतं? त्यांचे दूत आले होते तसे, परंतु मी त्यांना विनम्रपणे त्यांचे आभार मानले की तुम्ही मला विचार नाही केला त्याबद्दल, परंतु मी सेनेत परत जाणार आहे। अनेक मोठा आमिष दाखवले असतील? चालले होते प्रयत्न, पण आमिषाला बळी पडणार शिवसैनिक नसतो ना। तर तुमचा बिनशर्त शिवसेनेला पाठिंबा असणार आहे? होय, बिनशर्त, कारण पूर्वीपासूनच शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेने प्रेरित झालो होतो। फक्त शिवसेना प्रमुख एक विचार अगदी पक्का होता, तो म्हणजे अन्याय झाला तर बंड करायचं, आणि तो अन्याय ज्याही मधल्या लोकांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आमच्याबद्दल माहिती दिली होती आणि त्यामुळे आम्हाला तिकीट नाकारत होता, तो अन्याय सहन झाला नाही आणि त्यामुळे सेना प्रमुख आदेशानुसार अन्याय झाला तर बंड करा। तर हे सुधीर मोरे होते आणि आता हे मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश करणार आहेत। आणि शिवसेनेला मात्र एक गोष्ट निश्चित आहे, एक अपक्ष 5 पैकी आता गळाला लागलेला आहे। उर्वरित जे अपक्ष आहेत ते कशा पद्धतीने कोण स्वतःकडे खेचण्यात यशस्वी राहतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन उत्तम कुटियार सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।